जय शिवराय शेतकरी मित्रांनो. ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त जमिनीचे जर वाद कोणत्या गोष्टीहून असतील तर माझी जमीन इकडं जास्त आहे, त्याची जमीन तिकडं जास्त आहे. हे भावाभावामध्ये तर वाद आहेतच, पण धुऱ्या बांधुऱ्याहून शेजाऱ्या पाजाऱ्यात सुद्धा आहेत. आणि त्यामध्येच काही ठिकाणची तर परिस्थिती अशी आहे की जमीन घेतलेली आहे पण नेमकी जमीन आपली कोणती आहे हेच माहित नाही, किंवा ज्या काही कालांतरानुसार भाव वाटण्या झाल्या याबद्दल एकमेकांना याची घेतली, त्यानं त्याची घेतली, त्यानं त्याला विकली आणि मग नेमकी आता कोणती कोणाची, असेही बरेच प्रकार ग्रामीण भागामध्ये आहेत. आणि यावरून बऱ्याच शेतकऱ्यामध्ये एकमेकांमध्ये बऱ्याच प्रकारचे वाद होत असतात. आणि असे वाद मग पोलीस स्टेशन असेल, कोर्ट कचेरी असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, अशा ठिकाणी चालत असतात. आणि हे असे वाद होऊ नये, नेमकी जमीन कोणाची आहे यावरून वाद न होता हे सामोपचारानं सगळ्या गोष्टी मिटल्या पाहिजेत, म्हणून एक महसूल मंत्र्यांनी महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. आता मित्रांनो, समजा तुमची एखाद्या गटामध्ये जमीन असेल, तुम्ही एखादा भूखंड घेतलेला आहे, पण नेमका आपला भूखंड आहे कुठं हेच आपल्याला जर माहित नसेल तर नेमका आपण शोधणार कसं. आणि त्याचमुळे अशा बऱ्याच प्रकारचे वाद होते. म्हणून महसूल मंत्र्यांनी जो घेतलेला निर्णय आहे, तर असे जे काही भूखंड असतील, पोट हिस्से असतील, या सर्वांची यापुढे आता मोजणी आणि नकाशा करून त्यासाठी जसा माणसाला आधार क्रमांक आहे, आज तुम्ही बघत असाल आधार क्रमांक टाकला की तो व्यक्ती कुठला आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचे फिंगरप्रिंट सगळ्या गोष्टी म्हणजे उपलब्ध होतात. तसंच आता त्या शेत जमिनीच्या पोट हिश्श्याला, भूखंडाला भू आधार क्रमांक मिळणार आहे. मग यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे एकमेकांमध्ये माझी जमीन तुझ्याकडे, तुझी जमीन माझ्याकडे, किंवा जमीन वाहतो एक नावची दुसऱ्याची, नेमकी आहे कोणाची याचा कोणाला मिळ नाही, मग यामुळे जे वाद होतात का, तर ते वाद यापुढे होणार नाहीत. कारण महसूल मंत्र्यांनी महत्वाचा असा एक निर्णय घेतलेला आहे की जे काही असे भूखंड असतील त्या प्रत्येक भूखंडाला, त्या पोट हिश्श्याला भू आधार क्रमांक द्यायचा आहे. मग ते एका गटामध्ये 2 असो, 4 असो, किंवा 6 नावानं जमीन असो, मग त्यासाठी नकाशा तयार करायचा, त्या नकाशाला तो भू आधार क्रमांक द्यायचा, म्हणजे ULPIN नंबर, थोडक्यात जसा आपला आधार नंबर आहे तसा. म्हणजे तो नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला तेवढ्याच भूभागाचा आपला नकाशा मिळणार. आपलं त्या 7/12 गटामध्ये तर नोंद राहणार, मात्र ULPIN त्या नावाच्या समोर असणार, म्हणजे तेवढ्या भूखंडाचा मालक तो आहे. आणि त्यासाठी आता जिल्हावार समित्या सुद्धा झालेल्या आहेत. जिल्हा अधिकारी हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्यानंतर जे तालुक्याला समिती आहे त्यासाठी उपविभागीय अधिकारी आहेत. आणि यापुढे जे काही असे शेतकऱ्यांचे वाद असतील तर त्यासाठी असा भू आधार क्रमांक मिळणार आहे. त्यामुळे शेत जमिनीचे, पोट हिश्श्याचे हे वाद मिटणार आहेत. कारण या अगोदर ही जमिनीची मोजणी जी आहे ते 1880 ते 1930च्या दरम्यान झाली. मात्र त्यानंतर भावामध्ये हिस्से झाले, वाटण्या वाढत गेल्या, एका एका गटात 10-10 तुकडे होत गेले. त्याच्यानंतर काही त्यातल्या जणांना जमीन विकल्या गेली, मग विकल्याच्या नंतर पुन्हा त्याची जमीन कुठे, असे बरेच प्रकार आहेत. ते ग्रामीण भागातल्याला सगळ्याला माहिती आहेत. त्यामुळे असे सगळे आता वाद यापुढे मिटणार आहेत, असा महत्वाचा निर्णय हा महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे. आता अशा जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच या आपल्या भू नकाशा करून घेणे, भू आधार क्रमांक काढून घेणे, या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.